अजित पवार म्हणतात की विरोधक हे सरकारची प्रतिमा मलिन करतात या घटनेवर। अजित पवार म्हणतात की या घटनेवरून विरोधक फायदा घेत आहेत आणि सरकारची ही गोष्ट फायदा घेण्याची आहे का? आमचे एक सहकारी तरुण सहकाऱ्यांची हत्या झाली, ही गोष्ट फायदा घेण्याची आहे? तुमचे चिरंजीव ज्या माफियाला जाऊन भेटले त्याच्यावर बोला। तुमच्यावरती जे आरोप आहेत आर्थिक माफियागिरीचे, आर्थिक माफिया, बरं का, त्याच्यावर बोला। कोण बदनाम करते महाराष्ट्राला? प्रधानमंत्र्यांनी जे तुम्हाला ओळखतात म्हणताना, मला ओळखतात मोदी, मला विचारतात काय अजित, एअरपोर्टला 70,000 कोटीचा घोटाळा हा प्रधानमंत्र्यांनी समोर आणला, आम्ही आणला नाही। कोण फायदा घेताय? फायदा तुम्ही घेताय, तुम्ही लाभार्थी आहात या माफियागिरीचे आर्थिक, तुम्ही सगळे, आम्ही नाही। वर्षा बंगल्यावरती जो मॉरिस आहे मारेकरी, तो गेलेला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटला, त्याला त्याच्या पक्षात यायचं निमंत्रण दिलं होतं त्यावेळेला। परंतु आता त्या मॉरिसचे अनेक फोटो जे आहेत येऊ द्या ना, लोकांसोबत असू द्या ना, असू द्या। पण सध्याच्या मुख्यमंत्र्यांना ते भेटले, तिथे काही लोक जे होते प्रत्यक्षदर्शी, त्यांनी सांगितलं की त्याला पक्षात येण्याचं तेव्हा आमंत्रण दिलं होतं, त्यांच्या गटात किंवा त्यांच्या गँगमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।